मुंबईमध्ये 26 जुलैला ठाकरे बंधूंचं शक्ती प्रदर्शन, शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा असणार मोर्चा। सिद्धिविनायकाला सरकारला सुबुद्धी द्यावी यासाठी साकडं घालणार राज ठाकरेंची माहिती। जनतेचा रोष केंद्राला समजणं आवश्यक असल्याचंही राज ठाकरेंचं मत। 26 तारखेला आम्ही एक शक्ती प्रदर्शन मोर्चा म्हणा, शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे। हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे। तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देऊ आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत। आमच्या मोर्चात शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार असतील तर स्वागत करू। मोर्चाला देवेंद्र फडणवीस आले तरीही स्वागत, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांच्या भेटीवर राज ठाकरेंचं भाष्य। शरद पवारांनी मोदींची भेट घेतली त्यालाच जंतर मंतर म्हणतात। भेटीबाबत राज ठाकरेंची कोपरखळी। शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले, त्याला जंतर मंतर म्हणतात। शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले, त्याला जंतर मंतर म्हणतात। आमच्या 26 तारखेच्या आंदोलनामध्ये समाजकंटक लोक घुसवली तर फटकावून काढणार राज ठाकरेंचा इशारा। कोणताही अनुचित प्रकार खपवून घेणार नसल्याचाही इशारा। कोर्टाला कबूतर कुत्रे याकडे लक्ष द्यायला वेळ आहे तर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत सुनावणी घ्यायला वेळ नाही। उद्धव ठाकरेंची न्यायालयाच्या सुनावणी घेण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया। न्यायालयाला कबूतर कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे पण कॉकरोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्भाग्य आहे। आणि देशाची परिस्थिती आता अशी झाली का आणि न्यायालयाची परिस्थिती सुद्धा अशी धृतराष्ट्रासारखी झाली का? म्हणजे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे आता। दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडायला गुंड आणले का? उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल। गुंडांच्या हाती पोलिसांच्या लाठ्या कशा? उद्धव ठाकरेंचा सवाल। मुलामुलींवर निर्दय लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। काँग्रेस शिष्टमंडळानं घेतली मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतींची भेट। विद्यार्थी आंदोलनावर चर्चा, पोलिसांनी केलेल्या कारवाईवर काँग्रेसचा आक्षेप। धाराशिवच्या मुरुममध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांसमोर घोषणाबाजी। विद्यार्थी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी करताच रवींद्र चव्हाणांचा काढता पाय। सुजात आंबेडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। सुजात आंबेडकरांनी घेतली मुंबईतील आंदोलकांची भेट। सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवर वंचितच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना पोलिसांच्या नोटिसा। महाराष्ट्र बंदची हाक दिल्यामुळे नोटिसा। वंचितचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन आहिरे यांना घेतलं ताब्यात। अनेक पदाधिकाऱ्यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवल्याचा आरोप। मुंबईतल्या घाटकोपरमध्ये वंचितच्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद। भीमनगर परिसरातील दुकानं बंद तर वंचितच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात घोषणा। मुंबईतील भायखळा आणि माझगावमध्ये वंचितच्या बंदच्या आवाहनाला पाठिंबा। परिसरातील दुकानं ठेवण्यात आली बंद। दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाला वंचितचा पाठिंबा। वंचितकडून देण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांनी सुरक्षा वाढवली। मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावरील प्रमुख प्रवेशद्वारावर पोलिसांकडून बॅरिकेड। ठाण्यातल्या इंदिरानगर परिसरामध्ये वंचित बहुजन आघाडीनं दुकानं केली बंद। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये वंचित बहुजन आघाडी विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर। मनसेचं ठाणे कॉलेज बाहेर आंदोलन। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध। आंदोलनामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी। वंचित बहुजन आघाडीच्या बंदला मुंबईमध्ये संमिश्र प्रतिसाद। भांडूपमध्ये दुकानदार, रिक्षाचालक यांनी स्वतः पाळला बंद। महाराष्ट्र नगर परिसरामध्ये वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा फेरफटका। दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध। पिंपरी चिंचवड शहरामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। विविध राजकीय पक्षांचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम। बुलढाण्यामध्ये वंचित आणि ठाकरेंची शिवसेना तसंच काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक। दिल्लीतल्या जंतर मंतरवर झालेल्या लाठीमाराच्या विरोधात जळगाव जामोदमध्ये रास्ता रोको। नांदुरा बुरहानपूर मार्गावर वाहतूक विस्कळीत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी।
जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनाला वंचितचा पाठिंबा. आज वंचितनं दिली महाराष्ट्र बंदची हाक. मनमाडमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. तसंच नांदगाव चांदवड शहरामध्ये सकाळपासून कडकडीत बंद. वंचितकडून अमरावती जिल्ह्यामध्ये आज बंदची हाक. ग्रामीण भागातील तिवसा आणि दर्यापूर शहरात कडकडीत बंद. अमरावती शहरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त. नीट पेपरफुटी प्रकरणी जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला वंचितचा पाठिंबा. अमरावती काँग्रेसचं धिक्कार आंदोलन. केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचं आंदोलन. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा काँग्रेसकडून निषेध. केंद्र सरकारविरोधात घोषणा. संभाजीनगरमध्ये वंचितकडून बंदची हाक. शहरातील क्रांती चौकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. सीजेपीच्या पाठिंब्यासाठी वंचित करणार बंदचं आवाहन. वंचितच्या बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये कडक पोलीस बंदोबस्त. नांदेडच्या ITI चौकामध्ये पोलीस बंदोबस्त. समविचारी पक्षाचा बंदला पाठिंबा. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज विरोधात बंद. दिल्ली लाठीचार्ज निषेधार्थ लातूर बंदची हाक. बंदला व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी. वंचितच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रतिसाद. बाजार लाईन, नेताजी चौक आणि इतर भागातील दुकानं बंद. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध. गुलाब पुष्प देऊन दुकान चालकांना दुकानं बंद करण्याचं आवाहन. वंचितच्या महाराष्ट्र बंदला अकोल्यामध्ये प्रतिसाद. शहरातील मुख्य बाजारपेठ बंद. कपडा बाजारात घुसून दुकानं केली बंद. आंदोलनामध्ये विविध पक्षातील नेते आणि कार्यकर्ते सहभागी. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला सांगलीतील काँग्रेसचा पाठिंबा. शहरामध्ये काँग्रेसचं धरणं आंदोलन. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि राहुल गांधींनी दिलेली वागणूक याचा काँग्रेसकडून निषेध. भंडारा शहरातून निघाली वंचितची रॅली. शाळा महाविद्यालय पाडलं बंद. शहरामध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद. बंदमध्ये काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सहभाग. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा निषेध. हिंगोली शहरामध्ये वंचितची निदर्शनं. दिल्लीतील सीजेपी आंदोलनाला पाठिंबा. वंचितच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारचा निषेध. तसंच दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात घोषणा. दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांचा पाठिंबा. वंचितच्या बंदलाही प्रतिसाद. सोलापूर बाजार समितीमध्ये संप सुरू. माथाडी कामगारांनी कांदा गाड्यांमधून उतरवला नाही, त्यामुळे कांदा लिलाव अजूनही झालेच नाही. दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाच्या समर्थनार्थ रत्नागिरी शहरामध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा. आंदोलनामध्ये तरुणांचा मोठा सहभाग. शहरातील मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. जंतर मंतरमधील सीजेपीच्या आंदोलनाचा आज 34वा दिवस. आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम, तर JP नड्डांची चर्चा करायला सीजेपीचा नकार. कॉक्रोच जनता पार्टीसोबत चर्चा करण्याची सरकारची तयारी. जिथे म्हणाल तिथे चर्चेसाठी तयार असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं वक्तव्य. पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का. भाई पोलिसांकडे तर पावडर पण मिळायला लागली. भाई हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही. मला युवकांचं हित आणि भविष्य ही सर्वोच्च प्राथमिकता. मोदी. पंतप्रधान मोदींची पेपरफुटी संदर्भात एक्सवरून पोस्ट. दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट. संबंधित विभागांना आवश्यक कारवाई सुनिश्चित करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले निर्देश. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या एक्स पोस्टला आता काहीही अर्थ नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मत. आधी विद्यार्थ्यांचं म्हणणं समजून घेतलं असतं तर ही वेळ आली नसती. धर्मेंद्र प्रधान नाही तर आता पंतप्रधान मोदींपर्यंत मुद्दा गेल्याचं भाष्य. जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत सभागृहामध्ये चर्चा होणार नाही. काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे राज्यसभेत आक्रमक, तर विरोधकांची भूमिका चुकीची. सत्ताधाऱ्यांचा पलटवार. संसद भवन परिसरामध्ये सत्ताधारी खासदार आणि विरोधी खासदार आमने-सामने. दोन्ही बाजूच्या पक्षातील खासदारांकडून एकमेकांविरोधात घोषणा. राहुल गांधींविरोधात घोषणा. प्रियंका गांधींचं घोषणा देणाऱ्या खासदारांना उत्तर. दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं आज अहिल्यानगरमध्ये मौन आंदोलन. मौन आंदोलन स्थळाला नगरचं जंतर मंतर असं प्रतिकात्मक नामकरण.
मुंबईतील 18 जुलैपासून सुरू असलेल्या आंदोलनांप्रकरणी आतापर्यंत 13 गुन्हे तर काल दिवसभरामध्ये 400 जणांवर कारवाई, जमावबंदी आदेशाचं उल्लंघन आणि इतर संबंधित कलमांतर्गत एकूण 13 गुन्हे दाखल. विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांचा दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा. विद्यार्थ्यांसोबत जे काही घडतंय ते पाहून दुःख आणि वेदना झाल्याची प्रतिक्रिया. सरकारनं विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं असं आवाहन. चंद्रपूर महापालिकेचे काँग्रेसचे माजी गटनेते राजेश अडूर विजय वडेट्टीवारांच्या भेटीला. गटनेतेपद रद्द झाल्यावर अडूर विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान देणार. बारामतीतील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचं अनावरण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार यांची उपस्थिती. ठाण्यामध्ये अजित पवारांच्या जयंतीनिमित्त अविस्मरणीय दादा कार्यक्रम. राजकीय मतभेद बाजूला, सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर. दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाडांसह अन्य पक्षांचे नेतेही उपस्थित. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील खुर्शीपार कालवा फुटून 50 हेक्टर शेती जलमय. लागवड केलेली भातशेती पाण्याखाली. परसोडी, सालेभाटा, सिंधीपार, मुंडीपार या गावातील शेतीचं नुकसान. प्रशासनानं पंचनामे करण्याची मागणी. बीडच्या परळीतील वैजनाथ मंदिरासमोरून होत असलेली राखेची वाहतूक भाविकांसाठी डोकेदुखी. राखेच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग असताना मंदिरासमोरून राखेची वाहतूक होत असल्यामुळे संताप व्यक्त. औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या तळ्यातून राखेची वाहतूक. यवतमाळच्या ग्रामीण भागातील 117 शाळा आजही शिक्षकांविना. शिक्षक भरती प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून शून्य शिक्षकी शाळांवर कायमस्वरूपी शिक्षक नियुक्त करण्याची मागणी. वर्ध्याच्या सेलूतील नवनिर्मित बस स्थानकाला गळती. 4 वर्षांपूर्वी सेलू शहरामध्ये उभारण्यात आली होती बस स्थानकाची इमारत. सततच्या रिमझिम पावसानं छत गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवासी हैराण. आषाढीसाठी 600 किलोमीटरचा प्रवास करून मुक्ताईंची पालखी पंढरपुरात. पंढरपूरमध्ये सर्वप्रथम संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याचं आगमन. 28 दिवसांच्या प्रवासानंतर संत मुक्ताई पालखी सोहळा पंढरपूरमध्ये विसावला. रायगडच्या खोपोलीतील 17 किलो चांदीचे दागिने चोरणाऱ्या 4 चोरट्यांना 48 तासात अटक. खोपोली पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई. तुळींज पोलिसांचा नालासोपारा पूर्वेतील मोरेगाव नरिया नगर या ठिकाणी वैष्णवी अपार्टमेंटवर छापा. 4,83,00,000चे अंमली पदार्थ जप्त. 26 वर्षीय नायजेरियन महिला अटकेत. 663 ग्रॅम कोकेनसह MDAच्या गोळ्या केल्या जप्त. मुंबई विमानतळावरून 2 संरक्षित लेमूर प्राण्यांची तस्करी उघड. 2 भारतीय प्रवाशांना अटक. हवाई गुप्तचर विभागाची कारवाई. दोन्ही प्रवासी इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानातून करत होते प्रवास. नाशिकच्या सटाण्यामधील पश्चिम पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस. बागलाणमधील केळझर धरण 100% भरलं. मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू. पालघरमधील सूर्या धरणाचे 5 दरवाजे 75 सेंटीमीटरनं उघडले. धामणी आणि कवडास मिळून सूर्या नदीमध्ये 37,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीच्या पातळीमध्ये मोठी वाढ. नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा. पालघरमध्ये सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचा विसर्ग वाढवला. धामणी धरणाचे 5ही दरवाजे उघडले. 150 सेंटीमीटरनं. धामणी आणि कवडास मिळून 90,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. सूर्या नदीला पूर. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. पालघरमध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर सूर्या नदी आणि मासवण नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. सूर्या नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे मासवण भागातील अनेक गावं पाण्याखाली. सूर्या नदीच्या रौद्र रूपाची ड्रोन दृश्य समोर. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. चिंचणी धोबी तलाव परिसरामध्ये भीषण पूरस्थिती. प्रशासनाकडून मदत कार्य. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार. सूर्या वैतरणा नद्यांना मोठा पूर. मनोर गावामध्ये पाणी शिरल्यामुळे सबस्टेशन पाण्याखाली. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. डहाणू नाशिक राज्यमार्गावरची जव्हार घाटामध्ये दरड कोसळली. पालघर जिल्ह्यात मुसळधार. सूर्या वैतरणा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी धुकटण गावामध्ये पाणी शिरलं. पावसाच्या पाण्यामध्ये काही ग्रामस्थ अडकल्याची भीती. मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्ग परिसरातील गावांमध्ये पूरस्थिती. पालघरच्या पश्चिम किनारपट्टीसह डहाणू तलासरी भागामध्ये अतिवृष्टी. चिंचणीमधील 70 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. पालघरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा. बोईसरच्या टीमा रुग्णालयामध्ये शिरलं पाणी. रुग्ण आणि नातेवाईकांची तारांबळ. उपचार व्यवस्थेवर परिणाम.
पालघरमधील डहाणू तालुक्यातील सुसरी नदीला मोठा पूर. रनकोळ पिंपळशेत रोडवरील रनकोळमधील पुलाचा भाग गेला वाहून. घरांना पुरांचा वेढा घातल्यामुळे अनेक नागरिक घरांमध्ये अडकून पडल्याची माहिती. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरमधील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पातळीत वाढ. कर्जत, नेरळमध्ये देखील दमदार पावसाचा जोर वाढल्यास उल्हास नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता. मुंबईकरांसाठी आनंदाची मोठी बातमी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा 70%वर. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 7 महिन्यांचा पाणीसाठा जमा. मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोडकसागर धरण तुडुंब भरलं. मोडकसागर तुडुंब भरल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग. त्यामुळे वाडा तालुक्यातील वैतरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील खडकवासला धरण साखळीमध्ये पाणीसाठा वाढला. खडकवासला धरण 80% भरलं. घाटमाथ्यावर पडणाऱ्या जोरदार पावसामुळे 4ही धरणाच्या पाणीपातळीत वाढ. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता. पाणी कपातीपासून पुणेकरांना दिलासा. सध्या कोणतीही पाणी कपात नाही. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांची माहिती. धरणांमधील पाणीसाठा वाढल्यामुळे पुणेकरांची चिंता मिटली. पुणे शहरामध्ये नियोजनबद्ध आणि नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार. भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस. भंडारदरा परिसरामध्ये गेल्या 24 तासात 175 मिलीमीटर पावसाची नोंद. धरणाचा पाणीसाठा 85%. भिवंडीमध्ये कालपासून तुफान पाऊस. त्यामुळे कामवारी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. स्थलांतर करण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. रामकुंडातील मंदिरं आणि रामसेतू पाण्याखाली. गंगापूरमधून 13,000 क्युसेक विसर्ग सुरू. नाशिकमधील गोदावरी नदीला पूर. गोदाकाठच्या टपऱ्या हटवण्याचं काम सुरू. कुंभमेळ्याच्या कामांमुळे ठिकठिकाणी खोदून ठेवल्यामुळे दुकानदारांची टपऱ्या हटवण्यासाठी मोठी कसरत. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. 3,165 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या देवळा तालुक्यातील गिरणा, पुणद आणि मार्कंडी नद्यांना पूर. विठेवाडी, सावकी, फरशी पूल पाण्याखाली. शेतीचं नुकसान. चणकापूर आणि पुणद धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या कळवण आणि बागलाण तालुक्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गिरणा नदीला पूर. ठेंगोडा बंधाऱ्यावरून 22,506 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.